कोणी बी येऊ द्या तावाच पावर भीमाच्या नावाचं. हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग स्टार्ट करतो मी 13 एप्रिलला. आता थोड्या वेळातच होणार आहे 14 एप्रिलची सुरुवात. आता थोड्या वेळात होईल 14 एप्रिलची सुरुवात आणि त्याच्यासाठी मी फंक्शनसाठी चाललो आहे रेल्वे स्टेशनजवळ आणि तिथं सेलिब्रेशन होईल वगैरे, केक वगैरे कापला जाईल आणि खूप काही होईल. तर तुम्ही ब्लॉगला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून टाका, लाईक नसेल केलं तर लाईक करून टाका, शेअर पण करून द्या आणि त्याला जय भीम. आता मी आलो आहे रेल्वे स्टेशनजवळ आणि इथं खूप सजावट झालेली आहे. आता 12 वाजता केक कट होईल, खूप काही धिंगाणा होईल आणि उद्याच्या प्रिपरेशनसाठी खूप काही केले गेलेलं आहे. आता दाखवेल मी तुम्हाला ते पुढच्या ब्लॉगमध्ये. एक लॉंग ब्लॉग टाकेल, नाही तर मिनी ब्लॉगच टाकेल. कसं होईल ते मी बघतो आता, जर चांगलं मस्त एडिट वगैरे भेटलं तर. चला भेटू पुढे. कोणी बी येऊ द्या तावाच पावर भीमाच्या नावाचं. 4 ते 5 मिनिटं बाकी आहे बाबासाहेबांच्या जयंतीसाठी. आता थोडासा टाईम भेटला आहे ब्लॉगमध्ये काहीतरी बोलण्यासाठी. म्हणजे एवढी गर्दी होती की खूप, जसं ब्लॉग आता कंटिन्यू होईलच. आता हा गॅरंटी की हा छोटा ब्लॉग तर नाही बनणार, मोठा ब्लॉग राहील हा. एक माहीत नाही आता काय लागेल, कारण की एडिट वगैरे करावं लागेल. लिटरली एवढी जागाही नव्हती की तिथं उभं राहू शकेल. नाचायला लोक नाचताय तरी पण, आणि जागा राहायला, उभं राहायला पण जागा नव्हती. म्हणजे की गाडी काढायलाही मला एवढा टाईम लागला की म्हणजे की शूट पण करता नव्हतं आलं. आणि एवढी पब्लिक होती की समजून घ्या 3-4 हजार लोक आरामात असतील, आरामात. एकही डाऊट नाही त्याच्यात. 3-4 हजारपेक्षा तर कमी नसणारच. जर मला ते ड्रोन फुटेजेस भेटले तर मी या ब्लॉगमध्ये टाकेल, नाही तर नंतर रील्समध्ये पण टाकेल. पाहिलं जेवढं गाड्या येत आहे ना माझ्या मागे, या सगळ्या तिथूनच येत आहे. तर बाय द वे खूप नाचलोय. बाय द वे माझं जे कुर्ता आहे ना एवढं भिगलेलं आहे ना, म्हणजे की आता गाडीवरती असं वाटतं कूलरमध्ये हवा, थंडी थंडी हवा. जय भीम मित्रांनो. जय भीम मित्रांनो. ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय भीम लिहा 14 एप्रिलच्या निमित्ताने.
बाय द वे सीन बघा, मागे खूप साऱ्या गाड्या आहे बाय द वे. मी ॲक्टिवावर होतो, फटाफट शॉर्टकट काढून लवकर निघून गेलो. गर्दी जाम आहे जाम. मला ब्लॉग एंड करावं लागेल वाटतं, नाही म्हणजे पॉज करावं लागेल आणि मग पुढे जावं लागेल. हां, आत्ता करेक्ट रोडवर लागलो आहे मी. असं वाटतं आता खूप काही मस्त होणार आहे. नवीन सुरुवात नवीन वस्तुकांपासूनच होतात, नवीन सणावारापासूनच होतात. आणि आता वाटतंय नवीन सुरुवात झालेली आहे खूप, म्हणजे एकदम आतून पॉझिटिव्ह वाईब्स. म्हणजे की खूपच तिथं खूप जाम मजा आली, खूप काही म्हणजे जबरदस्त. की लहानपणी मी खूप लहान होतो तेव्हा तर काही असं जॉईन वगैरे नव्हतं केलं. इट्स माय फर्स्ट टाईम दॅट आय हॅव जॉईन. म्हणजे 14 एप्रिलला डायरेक्ट रात्री 12 वाजता तिथं जाणं. आता कमीत कमी 12:30-1 होत आहे, आणि तरी बी आता एवढी गर्दी समजून घ्या. 3-4 हजार लोक आरामात असणार तिथे. आणि बस मग श्रीशरण पंचशील वगैरे झालं, सगळं झालं. आणि भेटू उद्या. ब्लॉग कंटिन्यू राहील, एकच ब्लॉग टाकेल मी. आता तो कितीही मोठा असू दे, 1 तासाचाही असला, 15-20 मिनिटाचाही असला, तरी भेटू ना. लिटरली 10-15च्या स्पीडने चाललो आहे, 10-15च्या. आणि एवढं थंड वाटतं ना, कारण की मी पूर्ण भिजलेलो आहे पूर्ण. म्हणजे आता बटन उघडायला लागले एवढे की घामाने एवढं भिजलेलं होतं ना मी की माझी उभंही नव्हतं राहत आहे. आणि त्याच्यावरती मग 12 वाजता अचानक पब्लिक वाढली, जी वाढली बाप रे. मला माहीत नव्हतं एवढी पब्लिक येईल. आणि फर्स्ट टाईम एवढी पब्लिक म्हणजे 12 वाजता. म्हणजे दुसऱ्या दिवशी नाईटला येते 8:30 नंतर. 14 एप्रिलला भरतं संध्याकाळपासून. पण आज जाम काहीतरी वा, इट्स वर्थ इट. जर अशीच म्हणजे असं जर करायला भेटत असेल ना दररोज, म्हणजे 14 एप्रिलच्या निमित्त बाबासाहेबांना वगैरे, आणि मग जाऊन तिथं नाचायचं, धम्मपूजा घ्यायची वगैरे सगळं. माझा आवाज बसून गेला एवढा ओरडून ओरडून. मित्र पण होते माझे, मी ब्लॉगमध्ये त्यांच्याकडे काही क्लिप्स आहेत ते मी याच्यातच टाकेलच. तुम्ही बघितल्या पण असतील किंवा काय माहीत नाही एडिटिंगच्या वेळी काय कळतं. तर बाय द वे हा ब्लॉग मी उद्या सकाळपर्यंत, उद्याचा दिवसही कंटिन्यू करेल. म्हणजे 14 एप्रिललाही पूर्ण कंटिन्यू करेल आणि मग एंड करेल. हा लॉंग फॉर्ममध्येच येईल शक्यतो, कारण की जेवढं आता एडिट केलं आहे ना तेवढं आय थिंक सो इट मस्ट गो ऑन. बौद्ध लोकांसाठी हा सण आहे, ही जयंती किंवा हॅपी बर्थडे. इट्स नॉट लाईक दॅट काइंड ऑफ थिंग. हा एक सण आहे, हा एक फेस्टिवल आहे बुद्धिस्ट लोकांसाठी, बाकीच्याही इतर लोकांसाठी. चला भेटू. आता मी निघालो आहे आंबेडकर पुतळ्याजवळ जायला. आजचा रात्रीचा शो वगैरे जबरदस्त राहील बघण्यासारखं. मी ट्राय करेल की किती काय क्लिप्स टाकता येतील मला, बघतो. पण खूप इंटरेस्टिंग ब्लॉग राहणार आहे ह्यावेळी, थिंक सो. आता बघू तिथं काय काय बघायला भेटतं. पण घरच्यांना माहीत नाही व्लॉगिंग करतो वगैरे, पण त्याच्यापेक्षा चोरून चोरून करायला भाग वाटायला. आता कसे क्लिप काढायला लागतील ते मला बघावं लागेल. भेटू. आता मी मार्केटमध्ये आले, फुले मार्केटजवळ. फायदा आहे हा आउटफिट. आतापासून गर्दी वाढत चालली इथे. ही रात्री 12, 1, 2, 3 वाजेपर्यंत राहते जळगावमध्ये. बाकी इतर जागेवरती पण असते. जाम गर्दी आहे, जाम. म्हणजे की इथंच फाटक वगैरे लागले दिसत आहे. यायला खूप टाईम लागून गेला. गर्दी काहीच नाही आता ही. गर्दी काहीच नाही आता ही. म्हणजे आता थोडं जसं जसं टाईम वाढेल 10, 9:30, 10 अशा टायमामध्ये गर्दी एवढी डबल ट्रिपल होऊन जाईल की काल रात्री 12 वाजता 5 ते 6 4-5 हजार लोक फक्त रात्री 12 वाजता होते. तर समजा आता किती असतील. हे पूर्ण रस्ते जितके पण आहे ना आजूबाजूचे, हे खाली वाटते आता, हे सगळे जाम आहे. तो एक क्लिप टाकतो मी याच्यात. गर्दी जाम आहे आता तिकडे पुतळ्याजवळ. तर पण काय कमी नाही आहे.
बघा ना जरा. आता जी क्लिप टाकली ना पुढे जाता येत नव्हतं कारण की दुसऱ्या आता रस्ते मागच्या रस्त्याने जावं लागते. एवढी गर्दी आहे ना कमीत कमी काउंटलेस नंबर ऑफ पीपल जाते की काउंट वगैरे नाही करू शकत. एवढी गर्दी जाम आहे, डायरेक्ट पुरे जाम आहे. तरी दाखवायचा प्रयत्न करतो मी. एक ह्युमन फिअर असतो की एवढ्या लोकांमध्ये पण तुम्ही कॅमेरा घेऊन फिरताय, ब्लॉग करताय, स्वतःशी बोलताय. लोक पागल ना समजत याचा एवढा धाक राहतो. कारण की एवढ्या लोकांमध्ये अचानक मी ब्लॉग घेऊन कॅमेरा घेऊन फिरतोय, एकट्याशी बोलतोय. लोकांना थोडंसं एम्बॅरेसिंग वाटेल, पण जाऊ दे, कोणाला काय करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, ज्याच्या त्याच्या कामाशी राहावं. सारे जग गाजलंय आता मी ट्राय करतोय समथिंग दुधाचं काहीतरी, काय म्हणतात, खरवस ट्राय करतो. आता भारी लागतं, मला तर आवडतं. तुम्ही पण ट्राय करा. या ठिकाणी शांततेच्या स्वरूपात जयंती निघत आहे. तरी सर्व भीमसैनिकांना विनंती आहे, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ही सर्व शांततेच्या स्वरूपात जयंती ही साजरी करावी. आतापर्यंत खूप होता काही. फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. जय भीम. आणि हो, स्टे ट्यून, खूप सारे ब्लॉग आणतच राहील. आता एंट्री करायचं पुढे ब्लॉग. आता पुढचा ब्लॉग आता मी इथंच एंड करतो बाकीचा, कारण की आता घरी जाणार. ही माझी मम्मा आहे, तर मी टाकीन ना बरं का, यूट्यूबवरती आहे ना, नाही तर बोंब मारशील. आता हा ब्लॉग इथेच एंड करतो मी. जय भीम. आणि सगळे लोक कोऑपरेट करा, पोलीसवाल्यांना पण, ॲम्ब्युलन्सवाल्यांना. इथं 2 ॲम्ब्युलन्स चालल्या गेल्या, सगळ्यांनी कोऑपरेट केल्या. पोलिसांचा खूप चांगला ताफा आहे वगैरे, त्यांनाही कोऑपरेट करा. आणि सगळ्यांना एकदा मनापासून जय भीम, जय महाराष्ट्र. फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा कार्यक्रम एकदम झक्कास गेलेला, एकदम नंबर 1. तर माझं सांगायचं हेच आहे शेवटचं राहिलेलं, की हो आता आपण एवढं कार्यक्रम बघितला वगैरे, लिमिट काहीच नाही. लोक वगैरे सगळे एन्जॉय करताय वगैरे, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रेशर पोलिसांवरती होतं. वी शूड कोऑपरेट विथ पोलीस अँड ॲम्ब्युलन्स पीपल्स. कारण की काय, आता माझ्यासमोरच 2 ॲम्ब्युलन्स गेले आहेत, ते बी क्राऊडमधनं. लोकांनी कोऑपरेट केले, पण तरी फक्त एक छोटासा रिमाइंडर आहे. आणि पोलीसवाल्यांसाठीही खूप रिस्पेक्ट आहे. रिस्पेक्ट टू महाराष्ट्र पोलीस. कारण की आजचा दिवस खूप काही होतं, म्हणजे की एक huge amount of people were gathered on a specific place, and to manage them all was the biggest task. So पोलीसवाल्यांना सपोर्ट करा, कोऑपरेट करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा,
आणि एकदा पुन्हा सगळ्यांना जय भीम, जय महाराष्ट्र, लेट्स गो.